वास्तविक मनुष्यालाच ईश्वराने अशासाठी निर्माण केलं की त्याचे हात जे आहेत, सगळे प्राणी जे आहेत बहुतांशी ते 4 पायावर चालतात, मात्र मनुष्य जो आहे हा 2 पायावर त्याचा आधार पकडून 2 हात त्याचे फ्री झालेले आहेत. आणि हे अशासाठी आहे की पृथ्वीचं संवर्धन त्यानं करावं, कारण त्याला भाषा दिलेली आहे आणि कुशलतेने काम करण्यासाठी त्याचे हात फ्री झालेले आहेत आणि हात पूर्ण आपले वळू शकतात, कोणतंही काम कुशलतेने करू शकतात. आणि म्हणून ईश्वराने बनवलेली सृष्टी आहे, त्या सृष्टीला संवर्धन करणं म्हणजे वाढवणं, ते चिरकाल राहिला पाहिजे. आणि म्हणून त्या मनुष्याचं कार्य आहे. वास्तविक मनुष्याचं हे कार्य न समजता सकाळी उठून रुटीन ते ऑफिसला जाणं, पैसे कमवणं, ते सुट्टीला कुठं फिरायला जाणं, जे बाहेर मनला सुख भेटते करणं, उत्तम उत्तम खाणं, रात्रीचं खाणं, उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं, याच्यामध्ये मनुष्य जो आहे तो आनंद जो आहे तो हरवून बसलेला आहे. त्याला वाटतंय हाच आनंद आहे, तर हा आनंद नाही. मनुष्याचं खरं काम काय आहे? तर खरं काम मनुष्याचं या चराचरातील ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं संवर्धन. आणि हे संवर्धन करत असताना प्रथम सकाळी लवकर उठून योगासन असेल, आणि ईश्वर म्हणजे एनर्जी आहे, ऊर्जा. त्या ऊर्जा ज्या वेळेला आपण घेणार त्यावेळेलाच ऊर्जावर आपल्याकडे काम पडणार आपल्या हातून. आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी योगा असतील, प्राणायाम असतील, याप्रमाणे करून आहार जो आहे त्या आहार उत्तम आणि सात्विक आहार त्याने घ्या. आणि हा आहार घेऊन दिनचर्या, जसं तुम्ही जे जे त्या कामामध्ये तुम्हाला आनंद मिळाला, तुमच्या बरोबरची असलेली जी व्यक्ती आहे, जसं की तुमचं नातेवाईक असतील, काही पाहुणे असतील किंवा आजूबाजूची मित्रमंडळी असतील, यांनाही वेळ देणं. नुसतं पैसा आहे पैसा हे ध्येय न धरता आपला जन्म कशासाठी झालेला आहे, तर प्रथम आनंद मिळायला पाहिजे. एखादं जर गोल असेल, वर्तुळ असेल, त्याचं स्टार्टिंग पण आपण सांगू शकत नाही किंवा त्याचं एंड सांगू शकत नाही. असं पृथ्वी आपली एक आहे आणि सूर्य पण एक आपण पाहिला आहे. पण आपण गणपतीचा ध्यान मंत्र, त्या ध्यान मंत्रामध्ये सूर्य कोटी समप्रभ, जे कोटी सूर्य आहेत, जसं एक सूर्य आपण पाहतो तसं 1 कोटी सूर्य आहेत असं सांगितलंय. तेवढ्या पृथ्वी सांगितल्या आहेत. जे आपलं ज्ञान तर किती आपण घेणार आहे ना, ते सगळ्या फार कमी आहे. मात्र आपलं ध्येय जे आहे, तर ध्येय एक आपण निश्चित करायला पाहिजे.